प्रवीण दादाचे कुठलेही सिनेमे म्हणजे आता देऊळ बंद पासून पहिल्यापासून हंबीरराव असेल किंवा इतर सगळे सिनेमात मग तुम्ही त्याच्याबरोबर मी एकदम मजबूत म्हणजे खांद्याला खांदा लावून उभे असता म्हणजे कलाकार म्हणून तर असतात मित्र म्हणून असता आणि प्रोडक्शन मॅनेजमेंट जे पूर्ण मी पाहिलेले स्वतः हो. हंबीररावच्या वेळेस सासवडला पाहिले आता देऊळ बंद 2 च्या वेळेस पाहिलेलं आहे. तर नक्की गोष्ट तुम्ही कधीपासून इन्व्हॉल्व असता त्यांच्यामध्ये ही गोष्ट सुरू होण्यापासून तर प्रमोशन पर्यंत? हे बघ, सगळ्यात पहिलं तर मी इन्व्हॉल्व जन्मापासून आहे आम्ही एकमेकांबरोबर. बरोबर जे हा प्रश्न विचारलाच की डेंजर तेच म्हणलं, कारण आम्ही जेव्हापासून कळत नव्हतं आम्ही तेव्हापासून दोघं एकत्र आहे. बरोबर या क्षेत्राची सुरुवात जशी त्यांनी केली एक लेखक म्हणून एकांकिकांचा, मग सिरियल, मग सिनेमा, ते पिंजरा सिरियल यायचे हा कुंकू पिंजरा. हा तर माझी सुरुवात ही त्यांनीच केली या क्षेत्रात, म्हणजे मला आणलं त्यांनीच, जे काही केली ओळख मिळाली ती त्याच्यामुळेच आहे. आता प्रोडक्शन हा विषय असा आहे की मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतो, प्रोडक्शन हा भाग बघतोच. बरोबर. त्याचं कारण असं की त्याचा सिनेमा असतो तो फ्रॉम बिगिनिंग मला माहिती असतं किंवा त्या टीमला माहिती असतं की हा तर असं आपण असा पिक्चर करणार आहे, त्याला हे लागणार आहे. जेव्हा तो सांगायला लागतो तेव्हा मग डोक्यामध्ये आपल्याला जागा ठरतात. म्हणजे आता जसं तुला सांगतो की अरे हे की पटकन माझ्या डोक्यात आईला इनामकीला सांगितलं पाहिजे, हे तिथं होऊ शकतं, अरे हे बोरला लागू शकतं, मग ऑटोमॅटिक येतं. आणि तुला माहिती आहे की कुठलाही सिनेमा हा लेखक दिग्दर्शकाचा असतोच असतो, तो त्याचा कॅप्टन ऑफ द शिप असतो, तो सर्व असतो. पण भरभक्कम प्रोडक्शन टीम शिवाय कुठलाही पिक्चर पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी सांगितलं मला हे करायचंय, तिथं करायचंय, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि ते त्या वेळेला त्या वेळेत नाही पोहोचलं तर तुला माहितीये काय केओस होऊ शकतो. म्हणजे उदाहरण म्हणून तर ते प्रोडक्शनचा हा कुठलाही केओस होऊ नये आणि या पिक्चरचं सगळं सिनेमाचं सगळं शूटिंग कुठलाही अडथळा येऊ नये याच्यासाठी मी आपला तो एक भाग बघतो. आणि अभिनेता म्हणून असेल तेव्हा मग कॅमेरा समोर जातो तेवढ्या पुरता. दोन्ही भूमिका तुम्हाला नाही तर एरवी मग मी तुला बघितलंच खुर्ची टाकूनच बसलेला असतो व्हॅनिटी बिनिट्यांच्या बाजूला, काय चाललंय रे, कुठलं काय येतंय, हे कुठे जेवण आलं का, ते आलं का, हेच चालू असेल. आता रमेश परदेशी तुम्ही प्रॉपर नक्की कुठले आहात आणि सिनेमा लाईन मध्ये जसं प्रवीण तुम्हाला आणलं म्हणजे सुरुवात नक्की कशी झाली? तुमचं शिक्षण, बालपण हे कुठे गेलं नक्की? नाही मी पुण्याचाच आहे. अच्छा. कोथरूडचाच आहे, आमच्या दोघांचं एकच गाव आहे. बऱ्याच वेळा असं होतं अरे रमेश परदेशी म्हणजे कुठले? नाही रमेश परदेशी एक तर मुळात सीन आहे. अच्छा. आणि त्यामुळे मी आहे कोथरूडलाच राहायला, पौड फाट्यालाच आहे आपलं घर. आमचं गाव एकच आहे दोघांचं. आता पौड फाट्यावरती आमच्या जवळ 97-98 वर्ष झाली तिथं आपण राहतो. आणि ह्याची सुरुवात आणि ह्या म्हणशील तर असा विषय मी तुला मगाशी तो एका ह्याच्यात मुद्दा क्लिअर केलाय की आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र आहे, शाळा एकत्र, कॉलेजला गेलो, फक्त मी त्याच्या मागे होतो 1.5 वर्ष, अकॅडमिकली 2 वर्ष, तो 12वीत तर मी 10वीत. त्यामुळे तो जे शिकलाय तेच मी पण शिकलो, म्हणजे शिक्षण दोघांचं सेमच आहे, म्हणजे त्याच्याकडे बघूनच शिकलो. नंतर तो लेखक झाला ना, एकांकिका लिहिली, त्यालाच असं वाटलं आईला हा करू शकतो, ह्याला घेतला पाहिजे, त्यांनीच एकांकिकेत घेतलं. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा तू ऐकून माहिती असेल तुला? मी होतो ना अभिनव कॉलेज. हा बस, तू अभिनवलाच होता, त्याच्यामुळे काय सांगायची नाही. त्या स्पर्धेपासून सुरुवात झाली. त्यांनी आयुष्यात पहिली एकांकिका लिहिली, आणखी एक पुणेकर, त्याच्यात मला कामाला घेतलं अभिनय करायला. ती एकांकिका आम्ही पहिल्याच वर्षी केली, त्याच्या आधी मी कधीही काही केलेलं नव्हतं. फर्स्ट इयरला असतानाची गोष्ट आहे. ती एकांकिका पुरुषोत्तम करंडकला आम्ही केली, ती फायनलला गेली. फायनलला अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं, त्याला दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालं. मग पुढची 3 वर्ष सलग आम्ही तेच करत होतो. सो पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक इथून सुरुवात, आणि ही त्यांनीच माझी करून दिली. त्याला कळलं अरे ह्याला ऍक्टिंग येऊ शकते बाबा, बरोबर आहे. मग ही सुरुवात झाली.